बघा, a gas in a cylinder is at pressure P. The masses of all molecules are made 1/3 of their original volume. Masses काय झाले 1/3 and their speeds are double. Speeds काय केले डबल केले. Then what will be the pressure? Resultant pressure म्हणजे इनिशियल प्रेशर P1, फायनल प्रेशर P2 शोधायचं आहे. इनिशियल मास M1, M2 इज मेड 1/3 ऑफ इनिशियल. स्पीड जे आहे स्पीड मीन स्क्वेअर स्पीड ऑफ 2 इज डबल मीन स्क्वेअर स्पीड इज डबल. तर प्रेशर काय असेल मग P इक्वल टू काय P इक्वल टू 1/3 M मीन स्क्वेअर वेलॉसिटी अपॉन व्हॉल्यूम. ओके, मला P2 काढायचं आहे. सो P2 बाय P1 1/3 गेला, व्हॉल्यूम गेला. ज्याच्याविषयी बोललेच नाही त्याच्याविषयी मी पण नाही बोलणार. मग M2 बाय M1 इंटू V2चा स्क्वेअर मीन स्क्वेअर V1. M2 किती आहे 1/3 ऑफ M1 अपॉन M1. हा 2 इंटू मीन स्क्वेअर V1 अपॉन मीन स्क्वेअर V1. M1 ला M1 याला हे कॅन्सल. सो 2/3. सो P2 बाय P1. सो P2 इक्वल टू 2/3 ऑफ P. म्हणजे मास जर 1/3 झालं, वेलॉसिटी डबल झाली तर प्रेशर 2/3 होतो. IMP show that RMS velocity of oxygen molecule is √2 times that of sulfur dioxide at STP. आता तुम्हाला माहिती आहे कशाविषयी बोललेत RMS स्पीड C इक्वल टू √3 RT बाय M. M हे मॉलिक्युलर वेट आहे. आता ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट किती सांगा. ऑक्सिजनचं एकाचं 16 आणि 16 किती झालं 32. मॉलिक्युलर वेट ऑफ सल्फर डायऑक्साईड हे तुम्हाला सांगता येईल. ही सल्फरचं किती रे सल्फरचं किती सल्फरचं अधिक 32. सल्फरचं किती आहे. सो C इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. हे 32 फॉर सल्फर, 32 फॉर O2, 64. मग काय विचारलंय ऑक्सिजनची RMS वेलॉसिटी अपॉन सल्फर डायऑक्साईडची वेलॉसिटी हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ सल्फर डायऑक्साईड डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. सल्फर डायऑक्साईड 64 अपॉन 32 √2 आलं. म्हणजे काय आलं RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल इज √2 टाइम्स RMS स्पीड ऑफ सल्फर डायऑक्साईड. प्रूव्ह झालं. अगेन हॉट क्वेश्चन. ॲट व्हॉट टेम्परेचर, मला टेम्परेचर पाहिजे. ऑक्सिजन मॉलिक्युल्स हॅव सेम RMS स्पीड ॲज दॅट ऑफ हेलियम मॉलिक्युल्स. म्हणजे RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स इज RMS स्पीड ऑफ हेलियम मॉलिक्युल्स. बरोबर. मग हे काय असणार 3 RT बाय M कोणाचं ऑक्सिजनचं डिवायडेड बाय 3 RT बाय मॉलिक्युलर वेट ऑफ हेलियम. 3R कॅन्सल. सो अंडर दिस इज टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन divided by molecular weight of oxygen. This is temperature of helium upon molecular weight of helium. ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकतो. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन काढायचं आहे अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32 डिवायडेड बाय टेम्परेचर ऑफ हेलियम. STPला आहे म्हणजे 373 केल्विन.
बरोबर, डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ हेलियम. हेलियमचं 4 दिलं आहे. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन अपॉन 32 इक्वल टू 373 अपॉन 4, तर 8 आलं. सो टी ऑफ ऑक्सिजन इक्वल टू 373 इंटू 8 किती आलं? 8 त्रिक 24, 2 8 त्रिक 24. $273 पाहिजे ना रे, 373 कसं काय घेतलं मी? 273 पाहिजे ना, STP 273 पाहिजे, STP 273 पाहिजे, बरोबर. मी तर काय येणार? 273 गुणिले 8 त्रिक 24, 2 आले. 8 झाली 56, 56 2 58, 5 आले. 8 2 16, 16 5 21, 2184 केल्विन. कम्पेअर द RMS स्पीड. RMS स्पीड कम्पेअर करायचं आहे. हायड्रोजन मॉलिक्युल्स 127ला, ऑक्सिजन मॉलिक्युल्स 27ला, मॉलिक्युलर मासेस दिले 2 आणि 32. डाटाच लिहायचा ठरला तर इथं मी हायड्रोजन लिहील आणि इथे मी ऑक्सिजन लिहील. याचं टेम्परेचर टी हायड्रोजन किती? 127 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यामध्ये 273 ॲड केले, 2 आणि 1 3 म्हणजे 400 केल्विन आलं, बरोबर. हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट किती दिले? 2. ओके. अबाउट ऑक्सिजन, ऑक्सिजनचं दिलं आहे 27 डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे 2 ऑक्सिजन किती आलं? 300 केल्विन. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन किती आहे? 32. मग त्यांनी RMS कम्पेअर करायला सांगितलं आहे. RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल अपॉन RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल्स, C इक्वल टू √3 RT बाय M. 3 3 कॅन्सल, RR कॅन्सल, T. सो T ऑफ हायड्रोजन अपॉन T ऑफ ऑक्सिजन. मास खाली आहे, मग मास ऑफ ऑक्सिजन अपॉन मास ऑफ हायड्रोजन. आता हे किती? हे 400 अपॉन हे 300. हे मॉलिक्युलर डॉग्स 32 आणि हे 2, इथं 16 आले, 0ला 0 गेले, 64/3, मग 8 अपॉन √3. कायनेटिक एनर्जी काढा 5000 cc, म्हणजे वॉल्यूम दिले 5000 cc, म्हणजे वॉल्यूम दिले 5000 क्युबिक सेंटीमीटर. सेंटीमीटर म्हणजे 10⁻², त्याचा क्यूब. सो V इक्वल टू 5000 इंटू 10⁻6 मीटर क्यूब, म्हणजे वॉल्यूम हे 3 शून्य गेले, सो 5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. गॅस ॲट STP स्टँडर्ड प्रेशर दिले, एवढं प्रेशर दिले. कायनेटिक एनर्जी विचारली. कायनेटिक एनर्जी काय आहे? 3/2 PV. मग इथं आलं 3/2. प्रेशर किती आहे? 1.013 इंटू 10⁵. व्हॉल्यूम किती आहे? 5 इंटू 10⁻3. ओके. मग इथं किती झालं? 3/2, 5ने गुणलं, 3 5 65, हे 50 एवढं आलं, इंटू 10⁻². 3 इंटू 506.5 अपॉन 2, 1.5 इंटू 506.5. कायनेटिक एनर्जी कशामध्ये असते? जूल. यांचा गुणाकार केला, एवढा आला. ह्यासाठी केला होता अट्टहास. हे गणित मला सोडवायचं होतं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. हे डायरेक्ट 4 मार्काला परीक्षेला येऊ शकतं. व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम.
Calculate the average molecular kinetic energy per kilomole per kg per molecule of oxygen एवढा. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन दिले 32, आरची व्हॅल्यू एवढी दिली, ॲव्होगॅड्रोज नंबर एवढा दिला आहे. पहिले विचारले बघा कायनेटिक एनर्जी पर मोल काय असते, तर ती असते 3/2 RT. 3/2 RT. सो 3/2 आरची व्हॅल्यू किती आहे 8.31 इंटू टेम्परेचर 127. 127 अधिक 273 400 आलं. सो 3 इंटू 2ने भाग दिला इथं 200 आले. 8.31 गुणिले 200 600 गुणिले 8.31 बरोबर 6 एके 6 6 त्रिक 18 चाला 1 8 49 किती 0 2 0 2 डेसिमल. सो 4986. दिस इज कायनेटिक एनर्जी पर मोल. मला किलो मोल पाहिजे. सो कायनेटिक एनर्जी पर किलो मोल. किलो म्हणजे हजारने डिवाइड करायचं, गुणायचं नाही डिवाइड करायचं. सो 4.986 जूल पर किलो मोल. पुढं काय विचारलं हे झालं. पुढे विचारले पर के जी, मग त्याला मासने डिवाइड करायचं, पर मॉलिक्यूल ॲव्होगॅड्रोज नंबरने डिवाइड करायचं. हा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. मग काय करणार मी 3/2 RT अपॉन NA काय करणार ॲव्होगॅड्रोज नंबरने डिवाइड करणार. ॲव्होगॅड्रोज नंबरने डिवाइड करणार. हे पर किलो मोल लक्षात ठेवा, त्यामुळे ते नका वापरू. मग 4986 डिवाइड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर 6.02 इंटू 10⁻23 हे करावं लागेल. तिसरं कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल झालं, पर मोल झालं. कायनेटिक एनर्जी पर के जी विचारलं आहे. सो 3/2 RT अपॉन त्याच्या मॉलिक्युलर वेटने डिवाइड करा, म्हणजे कुणी 32 ने, म्हणजे 4986 डिवाइडेड बाय 32 दॅट विल बी जूल. हा प्रॉब्लेम करा बरं का, हा प्रॉब्लेम नक्की करा. समजला हा प्रॉब्लेम कळला का, महत्त्वाचा आहे. हे रेडिएशनचे प्रॉब्लेम आहेत. ह्या रेडिएशनच्या प्रॉब्लेमकडे काय मी येत नाही आता. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी हा लॉ पाठ करायचा आहे आपल्याला. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी पाठ करायचा आहे. बघा डिग्रीज ऑफ फ्रीडम, इथं डिग्रीज ऑफ फ्रीडमची डेफिनेशन आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडम of a system are defined as a total number of coordinates or independent quantities required to describe the position and configuration of system. Degrees of freedom म्हणजे काय असतात x, y, z coordinates. So degrees of freedom are total number of coordinates. Coordinates म्हणजेच काय independent quantities. कशासाठी required, कशासाठी to describe the position and configuration of system. मग degrees of freedom म्हणजे काय, तर डिग्रीज ऑफ फ्रीडम हे टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स आहेत किंवा इंडिपेंडंट क्वांटिटीज आहेत. कशाला, तर त्याची पोझिशन आणि कॉन्फिगरेशन दाखवण्यासाठी. ओके. सो डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ ए सिस्टीम आर डिफाईन्ड ॲज द टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स. डिग्रीज ऑफ फ्रीडम ह्या सिस्टीमला असतात आणि ते काय असतात टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स किंवा टोटल नंबर ऑफ इंडिपेंडंट क्वांटिटीज. कशासाठी, रिक्वायर्ड फॉर व्हॉट, टू शो देअर पोझिशन, टू डिस्क्राईब देअर पोझिशन, टू डिस्क्राईब देअर कॉन्फिगरेशन. शब्द बघा, डिग्रीज ऑफ फ्रीडम, टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स, इंडिपेंडंट क्वांटिटीज. कशासाठी, पोझिशन आणि कॉन्फिगरेशनसाठी. आता हे डाय ॲटॉमिक वगैरे हे जे आहे याच्यामध्ये 1/2 KB × T एका मोडला असते. बघा इथे आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. हा इथे आहे बघा लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. हा पाठ करायचा आहे, हॉट आहे. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, दिस इज व्हेरी हॉट.
फॉर अ गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम, गॅस थर्मल इक्विलिब्रियममध्ये ॲट टेम्परेचर टी ॲव्हरेज एनर्जी इज 1/2 kb into T. For a gas which is in thermal equilibrium at temperature T, the average energy of 4 molecule associated with each quadratic term is 1/2 kb into T. पुढे बघा काय म्हटले त्यांनी, द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी इज व्हॅलिड फॉर हाय टेम्परेचर्स and not for extremely low temperature where quantum effects becomes important. So this is valid only for high temperatures, and not for low temperatures. पण हा लॉ फार झाला का बघा. फॉर अ गॅस कशामध्ये, थर्मल इक्विलिब्रियममध्ये. थर्मल इक्विलिब्रियममध्ये कोणत्या टेम्परेचरला, टी या टेम्परेचरला. फॉर अ गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम ॲट टेम्परेचर टी, काय, द ॲव्हरेज एनर्जी, द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी कोणाची, मॉलिक्युलची, किती असते, 1/2 kb into T. 1/2 kb into T. आता ते कुठे गेलं रे, बघा हे फार महत्त्वाचं. डिग्रीज ऑफ फ्रीडम झालं इथे 3/2 kb into T. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी एका मोडला किती असते, 1/2 kb into T. हे लक्षात घ्या. हे मेयर्स रिलेशनकडे येतो मी, येणारच आहे. मेयर्स रिलेशन यावर्षी महत्त्वाचं आहे. त्यापूर्वी मोनो ॲटॉमिक गॅस थ्री ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम 3/2 kb into T. बरोबर. मग CV किती आला, 3/2 येणार, 3/2 R किंवा 3/2 NA into kb. CV आला 3/2 R, CP आला 5/2 R. मी जेवढं हायलाईट केलं तेवढं, हे MCQसाठी महत्त्वाचं आहे म्हणून सांगते, बाकी काही नाही. त्याचा चार्ट बनवणार आहे मी आता. याचे एक्झाम्पल्स मोनोॲटॉमिक गॅसचे, मोनोॲटॉमिक गॅस आर्गॉन. मोनोॲटॉमिक गॅस कोण आहे, आर्गॉन. मग गॅमा किती आला, CP/CV 5/3. सगळं सांगणार आहे. आता डायॲटॉमिक गॅस O2N2COHCl. ओके. मग CV किती आला, 5/2 R. CP किती आला, 7/2 R. मग गॅमा CP/CV किती आला, 7/5. ह्याच्यामध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात बघा. डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 ट्रान्सलेशनल अँड 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. 3 ट्रान्सलेशनल अँड 2 रोटेशनल ऑफ डिग्रीज फ्रीडम इक्वल टू आलं 5. हे झालं डायॲटॉमिक गॅस. आता डायॲटॉमिक गॅस नॉन रिजिड, डायॲटॉमिक गॅस रिजिड रोटर, डायॲटॉमिक गॅस नॉन रिजिड. ह्याच्यामध्ये अजून एक ॲड होतो. मग 3/2 kb प्लस 1/2 kb हा ॲड केला तर 3/2 7/2 आला. मग CV किती आला, 7/2 R. CP किती आला, 9/2 R. मग गॅमा आला 9/7. पुढचा आहे पॉलिॲटॉमिक गॅस. अमोनिया गॅस इज अ पॉलिॲटॉमिक गॅस. प्रत्येक मोडला 1/2 kb into T असतं, बरोबर. मग इथे 3/2 आणि इथे F डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग 3 + F आला, CV आला 3 + F, CP आला 4 + F. मग गॅमा आला CP/CV. आता याचा चार्ट तयार करतोय बघा मी. डिग्रीज ऑफ फ्रीडम प्लस CV प्लस CP प्लस गॅमा, याचा चार्ट तयार करतोय मी. व्हेरी हॉट चार्ट. यातलं कोणतंही एक तुम्हाला MCQला किंवा 1 मार्काला येणार म्हणजे येणार. बघा मोनो ॲटॉमिक. सुरुवात करताना आपला फॉर्म्युला काय आहे बघा. गॅमा आहे CP/CV, पण पहिला मांडायचा CV, नंतर मांडायचा CP, नंतर मांडायचा गॅमा CP/CV. अजून एक कॉलम करायचं राहिला माझा, डिग्री ऑफ फ्रीडम गॅस. बघा पहिला आहे मोनो ॲटॉमिक गॅस, डिग्रीज ऑफ फ्रीडम 3. मग गॅमा असतो, CP काय आला 5/2 R, CP आला 5/2 R, हा आला 3/2 R. रेशो घेतला 5/2 अपॉन 3/2, 2/2 गेला 5/3. दिस इज फॉर मोनो ॲटॉमिक गॅस.
डायॲटॉमिक रिजिड, याला 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. इथूनच सुरुवात करायची. 5/2r, 3/2r, 5/2r, 7/2r. मग गॅमा काय येणार? 7/5. ह्याच्या व्हॅल्यूज पण काढा बरं का. 5/3 कॅल्क्युलेटरवर काढा. हे कॅल्क्युलेटरवरती सांगा मला किती येते. हो, नीटवाल्यांनी ते पण सोडलं नाही. डायॲटॉमिक नॉन रिजिड 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम, 7/2r, 9/2r, गॅमा 9/7. पुढचं पॉलीॲटॉमिक f डिग्रीज ऑफ फ्रीडम, 3 + f, 4 + f, गॅमा 4 + f अपॉन 3 + f. हा चार्ट पाठ पाहिजे तुमचा. हा चार्ट पाठ पाहिजे. 5/3चा आन्सर सांगा. लक्षात ठेवायला फार सोपं आहे रे बाळांनो. फक्त पहिला CP लक्षात ठेवा. पहिला CVA, पहिला CVA, नंतर CPA. कळलं का? पहिला CVA नंतर CPA, पहिला CVA नंतर CPA. आपलं इथं असतं CP/CV. याच्या उलट आहे. आपला गॅमा काय असतो? CP/CV. त्याच्याऐवजी लिहायचं CV पहिला. मग लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. 3, 5, 5, 7, 3, 5, 5, 7, 7, 9, 3 + f, 4 + f. बघा 3, 5, 5, 7, 7, 9, 5/3, 7/5. पहिला 1.67, 7/5 सांगा आता. 1.4, 1.28. हा चार्ट पाठ करा. 1 मार्काला 1 मार्काच्या प्रश्नामध्ये किंवा MCQ मध्ये 101% येणार आहे. 100%. असाच मी थर्मोडायनामिक्समध्ये पण घेतला होता. लक्षात राहिला का? आपण सगळ्यात पहिल्यांदा CV घ्यायचा. ओके, आता आपण शिकूया मेयर्स रिलेशन. बघा मेयर्स रिलेशन. कन्सिडर 1 mole of an ideal gas that is enclosed in a cylinder. Okay, let P, V, T pressure, volume and temperature respectively of the gas. आता पहिल्यांदा काय केलं? if the gas is heated so that its temperature rises by dt volume, gas is heated at constant volume. बघा पहिलं, a gas is heated at constant volume. A gas is heated at constant volume. Then there is no work done. When the gas is heated at constant volume, then there is no work done. Then all the heat dQ1 is either dW is utilized to raise its temperature, म्हणजे dt. ओके, मग हीट काय असतं? dQ1 इक्वल टू, इथं वर्डन होत नाही, बघा इथे the volume remains constant, then the amount of heat supplied dQ1 used to increase its internal energy. बरोबर? Volume of the gas is constant, no work is done. बघा, a gas is heated at constant volume, then there is no work done. A gas is heated at constant volume, then there is no work done.
there is no work done. Then all the heat given dq1 is utilized to raise its temperature, that is to rise its internal energy, that is to change. अरे यार एक मिनिट, मी करणारच ते. Then all the heat given dq1 is utilized to raise its temperature, that is to change its internal energy. बरोबर. इंटरनल एनर्जी म्हणजे कोण? DE du. ओके. मग बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स निघालं. सो dq1 इज द एनर्जी गिवन. इट इज ओनली फॉर du, बिकॉज dw इथं प्लस dw असतं, पण तो 0 आहे du. नाव du इक्वल टू चेंज इन internal energy at constant volume. बघा ना, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ते लिहिलं, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग du इक्वल टू काय असतं? मास कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू dt. मग dq1 काय आलं? dq1 इज मास इंटू cv इंटू dt. फॉर युनिट mass this dq1 equal to cv into dt. इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? इथपर्यंत कळलं का? द गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मी कलरफुल लिहिले, त्यात तुम्हाला समजेल बघा. ए गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, देन देर इज नो वर्क डन, देन ऑल द हीट गिवन. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे v1 इक्वल टू v2 आहे, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम 0 आहे, मग वर्क डन 0 आहे. मग जेवढी काय हीट दिली त्या हीटने काय केलं? त्याचं टेम्परेचर वाढवलं. म्हणजे टेम्परेचर इज असोसिएटेड विथ चेंज इन इंटरनल एनर्जी. आपण म्हटलं इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर, इंटरनल एनर्जी टेम्परेचर. म्हणून तर आपण म्हटलं आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे इंटरनल एनर्जी 0 आहे. टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जीचा संबंध आहे. मग जेवढी काय हीट आहे dq1 ती duला घेतली, पण du इज अ चेंज इन इंटरनल एनर्जी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. एवढं आलं. मग dq1 आला cv dt. आता काय म्हणणार आहे बघा मी तिसऱ्यामध्ये. नाव द गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट pressure. The gas is heated at constant pressure. Then the heat given kono dq2. Then the heat given dq2 is utilized for change in internal energy. कोण? du. means to raise its temperature. internal energy आली म्हणजे टेम्परेचर आलं, है का नाही? and to do work म्हणजेच dw. मग काय आलं बघा, दिस dq2 इक्वल टू du प्लस dw. पण dq2 इक्वल du कोण आहे? du काढलं ना आपण, हे आलं इक्वेशन नंबर 2. किंवा इथे आलं du इक्वल टू एवढं आलं. एवढं चौथं बघा.
मग आता ही जी एनर्जी आहे ही झाली. आता मला करायचं वर्क डन. नाव द वर्क डन is given by dw equal to pdv, equation number 3. पुढं by ideal gas equation pv equal to RT. जर डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएटिंग वॉल्यूम with respect to temperature, तर काय होणार, पी तसंच राहिला, इथं आलं डी व्ही बाय डी टी, आर तसंच राहिला. डिफरन्शिएटिंग with respect to temperature by keeping pressure constant. मग प्रेशर कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी इज 1. मग काय आलं, पी डी व्ही इक्वल टू आर डी टी. देअरफॉर डी डब्ल्यू इक्वल टू आर डी टी. इक्वेशन नंबर 4. 6. नाव डी क्यू 1 इक्वल टू डी व्ही डी यू इक्वल टू सी व्ही डी टी. यू सोबत नेहमी व्ही असतो, यू व्ही, यू सोबत नेहमी व्ही असतो, यू व्ही. डी क्यू 2 इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू. सो डी क्यू 2 इक्वल टू डी यू म्हणजे कोण आला, सी व्ही डी टी. डी डब्ल्यू कोण आला, आर डी टी. इक्वेशन नंबर 5. बट डी क्यू 2 परत सांगणार आहे, काळजी करू नका. डी क्यू 2 इट इज द हीट गिवन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो डी क्यू 2 इक्वल टू मास इंटू सी पी इंटू डी टी. खरं कसं असतं, मास इंटू स्पेसिफिक हीट into rising temperature. For m equal to 1, this dq2 equal to cp dt. Equation number 6. u साठी v असतो, हीट म्हणजे काय असतं, मास इंटू स्पेसिफिक रायझिंग टेम्परेचर. फ्रॉम इक्वेशन 5 and 6 काय डी क्यू 2 कोण आहे, सी पी डी टी इक्वल टू सी व्ही डी टी प्लस आर डी टी. डी टी डी टी कॅन्सल. सो सी पी इक्वल टू सी व्ही प्लस आर. सो सी पी मायनस सी व्ही इक्वल टू आर. दिस इज द मेयर्स इक्वेशन. दिस इज द मेयर्स इक्वेशन. कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळलं का मेयर्स इक्वेशन? मेयर्स इक्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, मेयर्स इक्वेशन परीक्षेला येणार आहे. सगळ्या क्लासवाल्यांचं म्हणणं आहे, सगळ्या शिक्षकांचं म्हणणं आहे. काय माहिती बोर्ड काय करतं बघा. डिराय क्वेश्चन बँक पण म्हणते मेयर्स रिलेशन येणार आहे 4 मार्काला. पहिलं काय केलं बघा, आता समजून घ्या. ए गॅस इज हिटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. जेव्हा कॉन्स्टंट व्हॉल्यूमला गॅस हीट केला जातो, कोणताही गॅस जेव्हा हीट केला जातो, कोणालाही जेव्हा उष्णता दिली जाते, तेव्हा 2च काम होतात. एक, त्याचं व्हॉल्यूम चेंज करणं म्हणजेच वर्डन करणं, किंवा त्याचं टेम्परेचर वाढवणं. टेम्परेचरच्या सोबत टेम्परेचर आलं का इंटरनल एनर्जी येते. टेम्परेचर आलं का इंटरनल एनर्जी येते, आणि व्हॉल्यूम आलं का वर्कडन येतं. हे लक्षात घ्या. टेम्परेचर आलं का इंटरनल एनर्जी येते, आणि टेम्परेचर आलं का इंटरनल एनर्जी येते, आणि व्हॉल्यूम आलं का वर्कडन येतं. मग पहिली प्रोसेस,
या ठिकाणी काय करायचं, मेयर्स रिलेशनमध्ये आपण गॅस जो आहे तो दोन पद्धतीने हीट करायचा. इन फर्स्ट केस द गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, देन देर इज नो वर्क डन. व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, सो देर इज नो वर्क डन. दॅट यू नो ऑल्सो की जेव्हा आपण गॅसला हीट करतो कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, देन देर इज नो वर्क डन. सो ऑल द हीट गिवन इज युटिलाइज टू रेज इट्स टेम्परेचर अँड दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी. रेज इन टेम्परेचर, टेम्परेचर वाढवणं म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणून dq1 जो होता तो du भेटला. नाउ व्हॉट इज du? du इज द चेंज इन इंटरनल एनर्जी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. du इज द चेंज इन इंटरनल एनर्जी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग du काय आला, m cv dt. m काय आहे, 1 आहे फॉर युनिट मास. मग cv dt आला. मग du म्हणजे dq1 हाच आला cv dt. नाउ द गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. गॅस कॉन्स्टंट प्रेशरला हीट केला. मग दोन कामं घडली. एक हीट दिल्यानंतर काय काम घडलं, त्याचं टेम्परेचर वाढलं. टेम्परेचर वाढलं म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी अँड इट परफॉर्म्स वर्क डन. मग dq2 मांडला du प्लस dw. पण du माझ्याकडे आहे ना, du माझ्याकडे आहे. हा du कोण आहे, हा du आहे cv dt. du आहे cv dt. वर्क डन. वर्क डन काय असं dw pdv. आयडियल गॅस इक्वेशन pv इक्वल टू RT. differentiating both the sides with respect to temperature, and since the pressure is constant, मग pressure constant राहिलं. What is the derivative of v with respect to t? dv by dt. R constant. What is the derivative of t with respect to t? 1. Derivative of x with respect to x? 1. Derivative of temperature with respect to temperature? 1. मग pdv equal to r dt आला. मग dw झाला dw pdv. dw pdv. मग dw pdv r dt. मग dw आला r dt. मग dq1 कोण आहे, dq1 इक्वल टू du आहे म्हणजे cv dt आहे. dq2 कोण आहे, du प्लस dw आहे. त्यातला du कोण आहे, cv dt. du आला कस v येतो, cv dt. dw r dt. dq2 हीट गिवन ॲट कॉन्स्टंट प्रेशर, मास इंटू स्पेसिफिक इंटू राइज इन टेम्परेचर. हीट म्हणजे काय, हीट म्हणजे मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू राइज इन टेम्परेचर. मास m आहे, स्पेसिफिक हीट cp आहे आणि dt आहे. m इक्वल टू 1 cp dt आला. dq2 cp dt. मग टाकलं इथे बघा, dq2 इक्वल टू du प्लस dw. dq2 कोण, cp dt. du कोण, cv dt. dw r dt. dt dt कॅन्सल. cp इक्वल टू cv प्लस r. cp मायनस cv इक्वल टू r. सो दिस इज नोन ॲज मेयर्स रिलेशन. कळलं सगळ्यांना, मेयर्स रिलेशन कळलं? कळलं का मेयर्स रिलेशन? इन शॉर्ट काय बघा, इन शॉर्ट dq1 एवढी हीट दिली, व्हॉल्यूम कॉन्स्टंट होतं. मग ही कोण आली, cv dt आली. इथे du आला, इथं dw शून्य आला. म्हणजे dq1 याला हीट केलं कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. मग dq1 आला du म्हणजे आला cv dt. आता बघा कलर चेंज करतो. बघा कॉन्स्टंट प्रेशरला हीट केलं कॉन्स्टंट प्रेशरला, तो dq2 आहे. प्रेशर आहे म्हणून cp dt आला. तर इथं आलं du प्लस dw. पण du कोण आहे, cv dt. u आला का v आलाच पाहिजे आणि हा r dt. त्यासाठी म्हणलं dw इक्वल टू pdv. pv इक्वल टू rt. मग pdv इक्वल टू r dt असं आलं. कळलं हे इन शॉर्ट? हे इन शॉर्ट कळलं का? बघा इथे इक्वल टू आलं, dt dt गेलं. कळलं का? when the gas is heated at constant volume. तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे प्रोसेस. गॅस जेव्हा कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट केला जातो, हीटचं साईन आहे. द गॅस इज हीटेड कॉन्स्टंट व्हॉल्यूम, देन देर इज राइज इन टेम्परेचर. म्हणजे देर इज चेंज इन इंटरनल एनर्जी अँड चेंज इन व्हॉल्यूम इज झिरो. सो वर्क डन इज झिरो. मग पहिली जी हीट होती dq1 ती आली duला दिली म्हणजे cv dt. दुसरं बघा, द गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. the gas is heated at constant pressure. मग त्या dq2 होतं, dq2 प्रेशर cp dt. एक du झाला dw झाला. du म्हणजे cv dt आला.
dWRdt आला. कळलं आता कळलं का? आता जर नाही कळलं ना परत जाऊन बघा तुम्ही. ह्या पद्धतीने तुम्हाला 4 पैकी 4 मार्क पडतील. कळलं आता? ठीक आहे, थांबूया आपण.